हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. मी भाग्यश्री. तर आज आपण बनवणार आहोत मसाला गोबी किंवा मग कॉलीफ्लावर किंवा मग कोबीची भाजी, फुलकोबीची भाजी. तर सर्वात पहिले आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेलात आपल्याला जिरं, राई, तुम्हाला कढीपत्ता वगैरे जो पण तडका टाकायचा असेल तो तुम्ही टाकू शकता. त्यात आपल्याला कांदा घ्यायचा आहे. कांद्याला छान बारीक कापून त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. त्याला छान तपकिरी रंग येईस्तोवर परतवायचा आहे. जास्त कच्चा नको राहायला. त्यात लगेच आपल्याला एखादी शिमला मिरची टाकायची आहे. 1-2 टोमॅटो घालायचे आहेत त्यात आवडीनुसार. त्यालाही छान परतवून घ्यायचं आहे थोडे नरम होईस्तोवर. फ्लावरच्या भाजीमध्ये टोमॅटोचा स्वाद खूप छान लागतो. खूप सुंदर टेस्ट येते आपल्या फ्लावरच्या भाजीला त्यामुळे. आणि टोमॅटो परतवून झाल्यानंतर लगेचच आपल्याला त्यात मीठ घालायचं आहे. मीठ घालूनही छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला त्याला. अशा स्टेप बाय स्टेप एक एक गोष्टी करत जायच्या आहेत आपल्याला. लगेच आपल्याला त्यात हळद घालायची आहे, धनिया पावडर घालायची आहे, लाल मिरची घालायची आहे, थोडासा गरम मसाला घालायचा आहे. तुमच्याकडे जो असेल तुम्ही तो घालू शकता. थोडी कढीपत्ता पावडर घालायची आहे आणि यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स झाल्यानंतर आपण सर्वात आधी कोबीला मिठाच्या पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायचं आहे 10 मिनिटाकरता. आणि मग त्याला पाण्यातून काढून ते आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे आणि त्यालाही छान परतवून घ्यायचं आहे. फ्लावरला मिठाच्या पाण्यामध्ये बॉईल करणं खूप 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 गरजेचं असतं फ्रेंड्स. त्यामुळे तुम्ही आवर्जून फ्लावर बनवण्याआधी तिला स्वच्छ धुवून तिला मिठाच्या पाण्यामध्ये 5 ते 10 मिनिटाकरता बॉईल करून घ्यायचंच आहे. आता यालाही छान परतवून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं शिजण्याइतपत किंचित पाणी घालायचं आहे. थोडंसंच घालायचं आहे कारण आपण भाजी कोरडी करणार आहोत. या स्टेजला तुम्ही जर पाणी थोडं गरम करून घातलं तरीही चालेल. आता यालाही छान परतवून घ्यायचं आहे. आता या थोड्याशाच पाण्यामध्ये आपली भाजी खूप छान प्रकारे शिजून जाईल. आता आपल्याला याला 10 मिनिटाकरता झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे वाफेमध्ये. वाफेमध्ये शिजल्यानंतर खूप खूप छान चव लागते तिची. खूप तेलही सोडते भाजी लगेच. सर्व पाणी तिचं जिरून जातं त्यामध्ये. अशा प्रकारची छान कोरडी भाजी भेटते आपल्याला. खूप चवीला इतकी सुंदर लागते ही. अशा प्रकारे तुम्हीही एकदा नक्की बनवून बघा. फुलकोबीमध्ये विटॅमिन सी, विटॅमिन के आणि फायबर अशा प्रकारची पोषक तत्वे आढळतात. आपलं हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारण्यासाठी कोबीचा खूप महत्त्वाचा उपयोग होतो. आपली हाडे मजबूत करण्यास, कर्करोगाचा धोका कमी करण्यास कोबी खूप महत्त्वाचे असते. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर तुम्ही प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुमच्या ओळखीच्या ग्रुप्समध्ये नक्की शेअर करा. ज्या लोकांना थायरॉईड आणि किडनी स्टोन संबंधित समस्या असतील त्यांनी कोबी जरा कमी खावी. थँक्यू.